अ, नमस्कार. आमचे एक शेतकरी मित्र अभिमन्यू नागवडे, शिरूरच्या बाबुळसर बुद्रुक गावचा तरुण शेतकरी आहे. त्या शेतकरी पोरांनी इतकं सुंदर बायोगॅस प्रकल्पाची शेगडी आणि सगळं संयंत्र तयार केलेलं आहे. तर याचं वैशिष्ट्य असं की हे फार पुण्या मुंबई सारख्या शहरात तुमच्या गॅलरीत पण बसू शकतं आणि म्हणजे हा हे डेमो आहे आणि ह्याच्यात मग मध्यम आकाराचं, मोठ्या आकाराचं असं सुद्धा असतं. आणि शेतामध्ये जर हे बसवलं तर 2 जनावरांच्या शेणामधून तुम्ही 10-12 लोकांचा तर रोजचा स्वयंपाक त्याच्यातून होऊ शकतो. आणि आमचे ज्ञानेश्वर बोडके माऊली जे कृषीरत्न आहेत, ते तर त्यांची जी 3 लेयर शेती आहे, तर त्या 3 लेयर शेती तर हे असं बायोगॅस तुम्ही जर ह्याच्यात बसवलं गॅलरीत, तर गॅलरीत बसून सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करतं. तर आमच्याच भागातल्या आणि आपल्या शिरूरच्या तरुण पोरांनी एवढं चांगलं केलंय, तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या या अशा उपक्रमांना सपोर्ट करणं हे कलाकार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण शेतकरी जगला तर देश जगणार आहे. त्यामुळे अभिमन्यू, तुला खूप शुभेच्छा. एवढं चांगलं यंत्र तू देतोय आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातनं जो गॅस तयार होणार आहे किंवा ह्याच्या स्लरीवर जे भाज्या बिज्या पिकणार आहे, हे सगळं सेंद्रिय असणार आहे. जे विषमुक्त अन्न आपण ज्याला म्हणतो, ते ह्याच्यातनं चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. तर अशा या इतक्या सुंदर संकल्पनेला एक कलाकार म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असेल आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर अभिमन्यू नागवडे सारखे शेतकरी महाराष्ट्राच्या घराघरात तयार व्हावं, जे स्वतःचं डोकं लढवून असं काहीतरी करतात आणि ते जगभर प्रसिद्ध होतं. तर खूप वाजवी दरात बहुधा ते हे उपलब्ध करून देत आहेत शेतकऱ्यांना. कित्येक ठिकाणी तर CSR फंडातून शेतकऱ्यांना सबसिडी आणि सगळ्या गोष्टी मधून हे बायोगॅसचं यंत्र मिळतंय. तर शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात बसवलं तर नक्कीच त्यातून त्यांचा रोजचा जो गॅसवर, सिलेंडरवर, चूल फाट्यावर, लाकूड फाट्यावर खर्च होतो किंवा श्रम वाया जातात, ते वाचतील आणि एक विषमुक्त अन्न तुम्हाला यातून चांगलं घरी खायला मिळेल. अभिमन्यू, तुझ्या या उपक्रमाला मी आणि माझ्या परिवारातर्फे अगदी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.